ठाकरेताई, जाधवताई आणि उपस्थित तरुण मित्र, खूप मोठा निधी आज राजू भैयांनी उपलब्ध करून दिला आहे आणि या आनंद सोहळ्यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मला मनापासून आनंद आहे. सुनील काळे म्हणाले की आम्ही विरोधी असूनही कार्यक्रमात आलो. काळेसाहेब, माणूस दुःखामध्ये सहजपणे सहभागी होऊ शकतो. कुणाकडे काही वाईट घटना घडली तर सगळे जातात, त्याचं सांत्वन करतात, पण आनंदामध्ये सहभागी व्हायला फार मन लागतं आणि तुम्ही सगळे आलात. आज वसमतच्या आनंदामध्ये सहभागी झालात. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. राजू भैयाला तशी 4-4.5 वर्ष आमदारकीची मिळाली. त्यातली 2 वर्ष कोविड काळामध्ये गेलेली. 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राजू भैयांनी काम केलंय, विकासाला चालना दिली, नव्या योजना जिल्ह्यामध्ये आणि वसमतमध्ये आणल्या, खरंच वाखाणण्यासारखं आहे. वसमत शहराला 300 कोटीच्या वर निधी मागच्या 2 वर्षात येतो. आज या 1 कोटीचं काम केलंय. पूर्वीचे शादीखाने, बँक कॉलनीतले रस्ते, जवळजवळ 200 लोकांचा समाज असेल तरी त्याला दिलेली सभागृह, वेगवेगळ्या मठांना दिलेली सभागृह, शादीखाने, कॉलेजला दिलेले अभ्यासिकेसाठीचे 1 कोटी रुपये, या सगळ्याची बेरीज केली तर शहराला 300 ते 500 कोटी रुपये निधी आलाय आणि जिल्ह्याला जवळजवळ 3000 कोटी रुपयाच्या वर निधी आलाय. 2च ठोक आकडे सांगतो. पूर्णा नदीमध्ये 4 बॅरेजेस होत आहेत, ज्याच्यामुळे 10 ते 12,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्या बॅरेजेसला 1,500 कोटी रुपये, 1500 कोटी रुपये बॅरेजेसवर खर्च होणार आहे, ज्याचे टेंडर निघाले. हिंगोलीला मेडिकल कॉलेज आणलं. मेडिकल कॉलेज कमीत कमी 1000 कोटी रुपयाचं असतंय. हे जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणून हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त करून वेगवेगळ्या छोट्या योजनांमध्ये तालुक्यामध्ये खूप पैसे आणले. कुरुंद्याला पूर संरक्षणाला मला वाटतं 30 कोटी रुपये जवळपास आणले. या शहरासाठी सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, 110 कोटी रुपयाच्या प्रस्तावाचा राजू भैया प्रयत्न करताय. इतक्या कमी कालावधीमध्ये आणि राजकारणाचा आणि आमदारकीचा कुठेही गुरूर न ठेवता आपण केवळ एका पक्षाचे काही ठराविक लोकांचे आमदार न समजता आपण या 3-3.5 लाख लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि 200 गाव आणि या शहराचा विकास हे माझं कर्तव्य, अशी जबाबदारी समजून राजू भैया काम करतायत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. फार 10-12 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या विधानसभेमध्ये बजेट आणू शकलं. सगळ्याच आमदारांनी एवढं बजेट आणलेलं नाही, पण राजू भैयाची मेहनत, काम फॉलोअप करण्याची पद्धत, एखाद्या कागदाची त्रुटी असली तरी लगेच 1 दिवसात पूर्तता करून मंत्र्यापासून क्लर्क पर्यंत जायची तयारी, पण बजेट सँक्शन करून आणणं ही हातोटी सगळ्यांना जमत नाही. ती राजू भैया वापरतात. लहानात लहान माणसाच्या टेबल पर्यंत जाऊन केला पाहिजे. मी फार लांबलचक बोलणार नाही. राजू भैयांचे मी वसमतचा नागरिक म्हणूनही आणि माझ्या घराला जाणारा रस्ता दिला, कारण हा कधीतरी 20 वर्षापूर्वी सुनील भाऊ रस्ता झाला होता. त्याच्यानंतर याच्यावर काही मेंटेनन्स झाले नाही बहुतेक. ही नाले झालेली आहे. तर आता हा जवळजवळ 9 मीटर रुंदीचा रस्ता दिलाय, 27 फूट रुंद. हफीज भाई आणि राजू भैयानं जी खंत मांडली, मलाही ती वाटते की माणूस 5 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधते, पण त्याला पायरी रस्त्यावर आल्याशिवाय खरा आनंद मिळतच नाही. 5 कोटी रुपयाच्या इमारतीचा तो आनंद घेऊ शकत नाही. तर काहीतरी तसं जरा बाहेर आलं तर मग त्याला असं वाटतं मी काम केलं. हे मोह आपण टाळायला पाहिजे. आपल्याकडे अजून शहराचं प्लॅनिंग आणि ग्रामीण प्लॅनिंग खऱ्या अर्थानं होत नाही.
पश्चिम राष्ट्रामध्ये 1600 वर्षी म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी शहरांचं नियोजन सुरू झालं होतं. 800 वर्षापूर्वी त्यांनी नियोजन सुरू केलं की 50 वर्षानंतर ही शहरं कशी राहतील, 100 वर्षानंतर कशी आणि 500 वर्षानंतर. आपल्या जवळच बघायचं तर मुंबईची लोकसंख्या 10 लाख नव्हती, त्यावेळी सुद्धा तिथं 1 लाख लोक रेल्वे स्टेशन मध्ये थांबू शकतील एवढं CST छत्रपती शिवाजी टर्मिनस 150 वर्षापूर्वी केलेलं. ते नियोजन आपण सगळीकडे नाही करू शकलो, आपल्या विधानसभेमध्ये आपल्या शहरापुरतं जरी करू शकलो, अडचणी आपणालाच येतात. ट्रॅफिक जाम वसमतला किती आहे? वसमतला वाहनाची संख्या ही जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. इरिगेशनचं पाणी आहे, कारखानदारी आहे, व्यापार आहे, त्यामुळे वसमत मध्ये सोबतता आहे. पण या सोबततेसोबत तिला जर सौंदर्य वाढवायचं असेल तर आपणही काही स्वतः पथ्य पाळायला पाहिजेत आणि प्रशासकीय यंत्रणा नगरपालिकेसारख्या यांनी सुद्धा थोडं कठोर राहून हे सगळं काम करायला पाहिजे. मी 75 ला वसमतला आलो, नळाला 2 वेळ पाणी येत होतं. 75 मध्ये हे शहर 30-35 महिला सकाळी 7 वाजता झाडून स्वच्छ ठेवत होत्या, कागदाचा तुकडा दिसत नव्हता. एखादं बांधकाम जरी बिना परवानगी झालं किंवा एखादं बांधकाम नकाशापेक्षा त्यानं सज्जा जरी बाहेर काढला तर त्यावेळेची कॉन्सेप्ट ते सज्जा पाडत होती. त्याला विकास म्हणायचा का? आता आपण 15 दिवसाला नळाला पाणी यायलंय याच्यात विकास म्हणायचा? हा आपल्या आपल्या मनाचा प्रश्न असतो. पण ठीक आहे, मागे झालेलं दुरुस्त करण्याला खूप मोठी संधी असते आणि यासाठी सामूहिक प्रयत्न केवळ नगरसेवक करू शकत नाहीत, केवळ एकटे नगराध्यक्ष करू शकत नाहीत, नागरिक आणि यंत्रणा आपण सगळ्यांनी मिळून केलं तर हे एक उत्कृष्ट, सुंदर, सुसंस्कृत, शिक्षित आणि प्रसिद्ध शहर होऊ शकतं. त्यासाठी राजू भैया आपल्याला कुठेही कमी पडणार नाही. आज या छोट्या छोट्या गोष्टी ह्या जरी असल्या तर याहीपेक्षा खूप मोठ्या गोष्टी आणता येतात. पण त्या आणण्यासाठी पुन्हा राजू भैयाला साथ द्यावी लागते. त्यावेळी आपण सगळे विसरू नका एवढीच विनंती करतो. रस्त्याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.